रक्षा खडसे मंत्रिमंडळात आहे, एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात, तर मग रक्षाचा राजीनामा घ्या. आम्हाला हे फालतूपणा तुम्ही सांगाल तसं मी पत्र काढतो. राज्याच्या राजकारणात एका कथित ऑडिओ क्लिपमुळे सध्या खळबळ उडाली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, एकनाथ खडसे यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील ही कथित ऑडिओ क्लिप आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे राजकारणात कमालीचं तापलं असून आता विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा सुद्धा दिलाय. या व्हिडिओतून आपण पाहूयात की शिवीगाळ करणारे विजय चौधरी नक्की कोण आहेत. चौधरींनी भाजपच्याच नेत्या रक्षा खडसेंना शिवीगाळ का केली आहे, या शिवीगाळाला भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची सहमती आहे का? या कथित ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. राज्याच्या राजकारणातील पातळी दिवसेंदिवस घसरताना दिसतेय. राजकारणात आधी खालच्या पातळीची टीका केली जात होती, मात्र आता राजकारणाची पातळी थेट शिवीगाळापर्यंत घसरली आहे. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आहे, पण याच महाराष्ट्राला नेते मंडळी बदनाम करताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा एका प्रकारे बिग बॉस झाल्याचे दिसून येत आहे. काही नेते हिंदू मुस्लिम करतायत, तर काही नेते पत्रकार परिषदेत खालच्या भाषेचा वापर करतायत. आता तर नेते फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे हे नेते महाराष्ट्राला कोणत्या दिशेने नेत आहेत असा प्रश्न आता निर्माण झालाय. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी हे थेट रक्षा खडसे, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चौधरींनी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांना शिवीगाळ करत त्यांचं काहीतरी केलं पाहिजे असं म्हणताना दिसत आहेत. खडसे उठल्या सुटल्या घाणेरडे आरोप करतात, शिवीगाळ करतात. यांचं काहीतरी करावं लागेल. रक्षा खडसे या मंत्रिमंडळात आहेत, ते एकाच घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं? आपण पक्षानं काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. त्यांची दुहेरी भूमिका चालणार नाही. एकतर रक्षा खडसे यांनी राजीनामा द्यावा, नाही तर त्यांनी तोंड बंद ठेवावं, अशी मागणी विजय चौधरी यांनी कथित ऑडिओ क्लिप मध्ये करताना दिसत आहे. हॅलो, खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल, तो असेल, बोलत राहतो. आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्रीला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो. तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात आहे, एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे. तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा. काही करू नका, मी करतो बाबा आता. गमत पा दरवेळेस काही ना काही घेऊन येतो. गंमत बघा. हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो. घेणं देणं काही तथ्य नसतं. फोटो फोटो दाखवतो. फोटो सगळे फोटो शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ लपड दुनियाभरचे पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप. हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही. एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या. आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही. बरोबर. मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना भाऊ. कसं काय झालं असं? एका घरामध्ये ती पण एका घरात, त्याची खडसेची मुलगी पण, ही पण, हा पण करतो काहीतरी इलाज करतो. जी भाऊ. आणि तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगाल तसं मी पत्र काढतो. करतो उठावून आता. जी भाऊ. जेवण करतो, विमान पकडायचे 10 मिनिट. या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये, पण ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरींनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. राजीनामा देताना विजय चौधरी यांनी विरोधकांनी बनावट क्लिप व्हायरल करून षडयंत्र रचल्याचा थेट आरोप केलाय. ही ऑडिओ क्लिप पूर्णपणे बनावट आहे. AI चा वापर करून आवाज तयार करण्यात आलाय. राजकीय बदनामी करण्यासाठी आणि पक्षात फूट पाडण्यासाठी विरोधकांनी हे कारस्थान रचलंय. माझ्यावरील आरोपांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा. मी पदावर असताना चौकशी निष्पक्ष होणार नाही, म्हणूनच मी उत्तर महाराष्ट्र संयोजक पदावरून मुक्त होत आहे, असं विजय चौधरींनी म्हटलंय. विजय चौधरी कोण आहेत? तर विजय चौधरी यांनी भाजपमध्ये अनेक महत्वाच्या पदावर काम केलंय. तेली महासंघ महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्षही आहेत.
नंदुरबार सारख्या काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आदिवासी बहुल भागात भाजपची ताकद वाढवण्यात आणि स्थानिक पातळीवर पक्षाचं नेटवर्क भक्कम करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याकडे भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशी मोठी जबाबदारी दिली होती. मात्र आता काही दिवसांपासून ते काही ना काही वादात सापडताना दिसत आहेत. विजय चौधरी यांनी राजीनामा दिला असला तरी आता अनेक प्रश्न निर्माण झालेत. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री गिरीश महाजनच होते का? जर गिरीश महाजनच होते तर त्यांनी विजय चौधरींना शिवीगाळ करण्यापासून का रोखलं नाही? जळगावमधील राजकारण आता वैयक्तिक पातळीवर आणि शिवीगाळापर्यंत घसरलंय का? भाजपने या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी करून गिरीश महाजन यांच्यावरही कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता होतीये. एकनाथ खडसे केवळ राजकीय आरोप करतात म्हणून त्यांच्या सुनेला आणि कन्येला अशा खालच्या भाषेत शिवीगाळ करणं योग्य आहे का? भाजपकडून असंच महिलांचा सन्मान सुरू आहे का? कधी भाजप खासदार कंगना राणौत महिलांवर अश्लील भाषेत वक्तव्य करते तर विजय चौधरी शिवीगाळ करतात. हेच भाजपचं हिंदुत्व आणि महिलांचा सन्मान आहे का? असाही सवाल आता निर्माण झालाय. तुम्हाला काय वाटतं? या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी होऊन विजय चौधरी यांच्यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.